काटेच्या वाडीचं घर हे शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांचं घर आहे. तिथे माझ्या काकी आशा काकी राहतात. मी जन्मापासून या घरात राहते आणि मी आशा काकींना नमस्कार करायला आले होते. मी काटेच्या वाडीला जेव्हा येते ते सगळे वारीच्या वाढणं वगैरे त्यांचं चाललं होतं, ते त्याच्यात व्यस्त होते. मी गेले, काकींना नमस्कार केला, काकींना भेटले. सुनेत्रा वहिनींच्या आई होत्या, त्यांचं दर्शन घेतलं, त्यांना नमस्कार केला आणि मी निघाले. पण का आदरणीय पवार साहेबांचा कार्यक्रम आहे तर मी त्या दोघींना म्हणजे सुनेत्रा वहिनींच्या आईंना आणि आशा काकींना दोघींनाही नमस्कार केला. आम्ही दोघांनी आणि आम्ही लवकर निघालो कारण का आम्हाला काटेवाडीमध्ये तुम्ही सगळे एकत्र होता, दादा पण होते, तुम्ही पण होता, पण एकमेकांच्या समोर तुम्ही आला नाही किंवा संवाद तुमच्यातला झाला नाही असं कारण का वारीचं जेवण लेफ्टला असतं आणि काकी आत घरात. नाही आता काटेवाडीमध्ये जेव्हा पालखी आत लेफ्ट आहे ना, जेवण बाहेर असतं ना लेफ्टला. गार्डन तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला दादांशी? नाही भेटच नाही झाली ना. भेटच तुम्ही मागे होता, दादा पुढे होत्या. नाही लेफ्टला होते. वारीचं जेवण चाललं होतं आणि काकी वेगळ्या ठिकाणी. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.